आज बनवणार आहोत आपण शेपू आणि पालकची मिक्स भाजी। अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। सर्वप्रथम मी कढईत 3 चमच तेल टाकलेलं आहे। 1 चमच लसूण बारीक चॉप केलेला टाकलेला आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे। 1 चमच मिरची पावडर, अर्धा चमच हळद आणि चवीनुसार मीठ आणि तेही चांगलं परतून घ्यायचं आहे। 1 बाउल पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून बारीक कापलेला आहे आणि अर्धी बाउल शेपू घेतलेला आहे आणि चांगला आपण आता परतून घेणार आहोत। खालीवर करून घेणार आहोत। भाजीला एकदम मस्त परतून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत शिजण्यासाठी। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, त्याला खालीवर करून घ्यायचं आहे आणि आता गॅस आता मीडियम ठेवणार आहोत। आता दाण्याचं कूट टाकलेलं आहे, 3 चमच दाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि तेही चांगलं आपण खालीवर करून घेणार आहोत आणि आता आपली भाजी आपण शिजू देणार आहोत मीडियम गॅसवर। आता भाजीला उकळी आलेली आहे। आता मी त्याच्यात मुगाची अर्धी वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे, स्वच्छ धुवून, आणि त्यालाही चांगली आता उकळी आलेली आहे। आता मीडियम गॅसवर आपण भाजीला आणि डाळीला शिजू देणार आहोत। आता आपली भाजी शिजत आहे, तुम्ही बघू शकता। भाजीला 5 ते 7 मिनिटं लागतील शिजायला। आपली आता भाजी तुम्ही बघू शकता, कलर थोडा चेंज झालेला आहे भाजीचा। 5 मिनिटं झालेले आहेत। 5 ते 6 आपली भाजी बघू, आपण चेक करूया। भाजी आणि डाळ आता आपली शिजलेली आहे, तरी पण आपण आता 5 मिनिटं कमी गॅसवर आपण भाजी परत होऊ देणार आहोत। तुम्ही बघू शकता, आपल्या भाजीला सुंदर अशी तरी आलेली आहे आणि आपली आता भाजी बघा, हलकासा रस्सा आपण भाजीला ठेवलेला आहे आणि आपली भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आणि त्याला तरी पण खूप सुंदर आलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल आणि ही भाकरी आणि चपातीसोबत पण एकदम सुरेख लागेल। तुम्ही भातासोबतही खाऊ शकता आणि प्लीज लाईक